विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का आपल्या भंडारा जिल्ह्याचे पक्षी वैभव किती समृद्ध आहे? त्यातच आपल्या जिल्ह्याची ओळख असलेला एक खूप सुंदर पक्षी जो सकाळी गावाजवळ असेल तर त्याचा आवाज, ज्याला आपण बिगुल म्हणतो, या बिगुलने गावाची पहाट होते. हा आवाज ओळखीचा असेल, हो ना? तर सांगा बरं, हा कोणत्या पक्षाचा आवाज आहे? नक्की सारस. हा आहे सारस क्रेनचा आवाज. या आवाजाला बिगुल असे म्हणतात. लाल गडद रंग असलेलं डोकं, गुलाबी तपकिरी रंगाचे पाय, पांढरट राखडी शरीर, माणसाच्या उंची एवढा असलेला मोठा आणि धिप्पाड पक्षी म्हणजेच आपला सारस. शेतीचे रक्षण करणारा, शेत पिकातील कीड खाणारा, इतर प्राणी आणि पक्ष्यांना शेतीची नासधूस करण्यापासून रोखणारा असा हा सारस. पण हा आपला मित्र सारस आता दुःखी आहे, कारण याचं घर म्हणजे याचा अधिवास नष्ट होतोय आणि नकळतपणे आपणच हा अधिवास नष्ट करतोय. आता मला सांगा, तुमचं घर जर कोणी नष्ट करेल, तोडेल, तर तुम्हाला चांगलं वाटेल? तुम्ही आनंदी व्हाल? नाही ना? तुम्हाला दुःखच वाटेल ना? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, भारत देशातील सर्वात उंच उडणारा पक्षी हा सारस आहे. उत्तर भारतात याची संख्या व्यवस्थित आहे, पण मध्य भारतात हा नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर आहे आणि दक्षिण भारतातून तर हा केव्हाच हद्दपार झालेला आहे. मध्य भारतात हा महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया तसेच मध्य प्रदेशातील फक्त बालाघाट या 3 जिल्ह्यांमध्ये भात शेती, तळे व वैनगंगा नदी व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात दिसतो. पण दिवसेंदिवस शेती पद्धत बदलत चालली असल्यामुळे कीटकनाशकांचा अतिवापर, पाण्याचे प्रदूषण, भात शेतीचा बदलत चाललेला वापर, जागोजागी विणलेले विद्युत वाहिनीचे जाळे इत्यादी कारणाने याची संख्या रोडावताना दिसत आहे. मित्रांनो, जर आपण वेळेत यावर उपाययोजना केली नाही तर हा पक्षी आपल्या जिल्ह्यातून सुद्धा हद्दपार होईल आणि केवळ पुस्तकात, चित्रांमध्ये उरेल. म्हणजेच ज्या सारस क्रेनचा आपल्या जिल्ह्याला व आपल्या निसर्गाला अभिमान आहे, तो नष्ट होणार आहे. जर हा वाचला तर आपला निसर्ग वाचेल. आता मला सांगा, याला कोण वाचवणार? आपणच ना? एक आदर्श विद्यार्थी व जबाबदार नागरिक म्हणून ही आपलीच सामूहिक जबाबदारी आहे. आपणच सारसचं संवर्धन केलं पाहिजे, सारसचं संरक्षण केलं पाहिजे. मग चला, आजपासून त्याला वाचवण्याची सुद्धा सुरुवात करूया. तुम्ही तयार आहात ना? तर म्हणा माझ्या बरोबर, सारस क्रेन जिंदाबाद. चला तर मग आपण त्याला वचन देऊया. सारस, आम्ही तुझं संवर्धन व संरक्षण करू. तुझ्यासाठी तलाव स्वच्छ ठेवू, तलाव व नदीचे प्रदूषण होऊ देणार नाही. शेतात प्रतिबंधित कीटकनाशक व रासायनिक खतांच्या वापरावर आळा घालू. तू दिसला की दुरूनच तुझं सुंदर रूप बघू. तुझ्या जवळ येऊन किंवा तुला त्रास होईल असं काहीही करणार नाही आणि तुझे संरक्षण व संवर्धन करू. कारण तू म्हणजे सारस आमचा व शेतकऱ्यांचा मित्र आहे, हे आता आम्हाला कळलेलं आहे. तू परमेश्वराने दिलेलं आमच्यासाठी एक वरदान आहे. तर चला, आपण सर्व मिळून सारसला हसवूया. चला सारसला हसवूया या जनजागृती मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष भंडारा जिल्हा सारस संवर्धन समिती डॉक्टर संजय कोलते तसेच माननीय उपवन संरक्षक भंडारा वन विभाग श्री राहुल गवई यांनी केले आहे. धन्यवाद.